माझा क्रमांक 25 आहे सदस्याकरता. मी बऱ्याचशा नोकऱ्या करून इथे वकील झालेलो आहे आणि माझं एनरोलमेंट उशिरा असल्यामुळे मी सदस्यकरता उभा आहे. आणि माझी एकच मागणी आहे की ज्या वेळेला एखाद्या वकिलाची डेथ होईल, कारण काही असो, त्या वकिलाच्या फॅमिलीला कमीत कमी 1 करोड रुपये मिळावे याच्याकरता असोसिएशनने तरतूद केली पाहिजे आणि ते टॉपवर ठेवावे. बाकीचे छोटे मोठे प्रॉब्लेम तर सॉल्व करणारच आहे, पण त्याच्याबरोबर हा मुख्य उद्देश असा आहे की जे लहान लहान वकील आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत प्रॅक्टिसला जाऊन गेले पाहिजे. त्याच्याकरता अलग पद्धतीनं ट्रेनिंग देण्याची आमची कायच आहे. तुमच्या निवडणुकीचा मुख्य जाहीरनामा काय असणार आहे? जाहीरनामा असा आहे की मग वकिलाचं जे भवितव्य आहे ते उज्ज्वल असावं. वकिलाला समजा प्रॅक्टिस करायची तर प्रॅक्टिसमध्ये जे अडथळे येतात ते अडथळे येऊ नये, त्याच्याकरता अलग कायदा व्हावा. वकिलाची मारठोक होऊ नये, त्याला शिव्या कोणी देऊ नये, याच्याकरता अलग कायदा पास झाला पाहिजे आणि तो अंमलात आणला गेला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न असा होता, तुम्ही एवढे गव्हर्नमेंट जॉब करून आले की वकील प्रॅक्टिस, कोर्टाची पायरी कशी वाटते? वकिलाची पायरी ही खूपच चांगली आहे. जरी मी उशिरा वकील बनलो असेल पण माझं LLB 1995चं आहे. मी LLM आहे. सध्या मी ग्वाल्हेरला PhD करतो, वकिलावरच करतो. माझा विषय आहे की वकिलांच्या समस्या, प्रॅक्टिसिंग वकिलांच्या समस्या आणि त्याचे तोडगे, असं मी सुप्रीम कोर्टामध्ये PhD करतो आहे वकिलांवर. निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही वकील मित्रांना काय आवाहन करणार? तर सगळ्यांनी जे काही यंग वकील आहेत त्यांनी ऑन मेरिट प्रॅक्टिस करावी, कोणतेही खोटे नाटे धंदे करू नये किंवा असेलाला मार्गदर्शन करताना ते मार्गदर्शन व्यवस्थित पाहिजे, कायद्याचं ज्ञान त्याला व्यवस्थित दिलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे आणि त्याचं समाधान झालं पाहिजे. पैसे घेताना आपण जेव्हा फी चार्ज करतो त्याचा मोबदला तो जो देतो त्याचं चीज झालं पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे आपले पैसे गेले तर हरकत नाही पण आपल्याला न्याय मिळाला. काय नाव तुमचं? नाव काय? ॲडव्होकेट बबनकर गोसावी. ठीक आहे.